आकाश बालाजी सोळंके, आकाश बालाजी सोळंके, आकाश बालाजी सोळंके. ऐकत असाल तर मसा पोलीस चौकी येथे यायचं आहे. भरपूर गर्दी अशी या ठिकाणी. मसा पोलीस चौकी येथे वाट पाहते. आणि आपण आता मंदिराकडे चाललोय. इथे जवळच मंदिर आहे. आता तिथे दर्शनाला लाईन किती आहे ते बघायचं आहे आपल्याला. आपण गेट जवळ आलोय आणि इथून आतमध्येच मंदिर आहे, तिथं आपण चाललोय आता. गर्दी बघा तुम्ही, किती गर्दी आहे मंदिराजवळ जायला. तुम्हाला दाखवतो वर करून कॅमेरा. झालं का दर्शन? गर्दी आहे भरपूर, लाईन आहे वर्षाचा जोरदार. हा जोरदार जोर. चला मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तगण येत असतात. या ठिकाणी म्हसोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी, अर्थात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि खांबलिंगेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. तर त्या ठिकाणी आपण आता चाललोय बघा. आपण आता पोहोचलोय मंदिराजवळ मंडळी. हे बघा मंदिराजवळ पोहोचलोय आपण. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्राऊड किती आहे ते. आपल्याला आता दर्शन बारीला जायचं आहे. तर बघूया कुठून सुरुवात होते दर्शन बारीला. एक नारळ घेऊया आपण सुरुवातीला. मग एक नारळ द्या बाय. तर आपण या ठिकाणी हार आणि नारळ घेतलेला आहे. आता आपण दर्शनाला चाललोय लाईनमध्ये. आता आम्ही दर्शन बारीला उभे आहोत. आणि इथं तुम्ही वरती बघू शकता, या पुलावरून आहे ना आतमध्ये सभा मंडपातून लाईन जाते आणि या ठिकाणी अशी येऊन तिथं मंदिरात आतमध्ये जाते. तर आता आपण लाईनमध्ये आहोत. नमस्कार दादा, कसे आहेत? बरं ना, मजेत ना? गेल्या वर्षी तुमची मुलाखत घेतली होती मी. हो, चॅनलमध्ये आहात तुम्ही. हा चला चला. हो आता किती उशीर लागणार आहे काय माहीत नाही. बघूया. लाईनला तर थांबलो आपण. जवळजवळ 1 तास तरी लागेल दर्शनाला. आणि मग आपला दर्शन झाल्यानंतर खांबलिंगेश्वराचं दर्शन घेऊ आणि तिथून मग आपण पुढे जत्रेमध्ये जाऊ. चला बाय बाय. आपण आता मंदिराजवळ आलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाचं दर्शन आपल्याला होत आहे. हे बघा. आणि आता आपण खाली उतरतोय मसादेवाचं दर्शन घेण्यासाठी, महादेवाचं दर्शन.
आपण आता गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो आहे आणि श्री म्हसोबा देवाचं दर्शन आपल्याला लवकरच होणार आहे. या ठिकाणी गर्दी भरपूर होती, ती गर्दी आपण पार करत करत इथपर्यंत पोहोचलो आहे. आशात दिसते ना. देवा परमेश्वरा महादेवा सुखी ठेव सर्वांना. आपलं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी आपलं देवाचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर पडलो आणि या ठिकाणी नारळ वगैरे फोडलं आहे. आपण आता अगरबत्ती लावूया आपण. तर या ठिकाणी आपण खामलिंगेश्वराचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. शाबाश. तर अशा पद्धतीने आपलं दर्शन झालेलं आहे म्हसोबा देवाचं, महादेवाचं आणि खामलिंगेश्वराचं. तर इथून पुढे आपण आता जत्रेमध्ये जाऊया. इथे बघा ब्लँकेट्स आहेत या ठिकाणी. या ठिकाणी सॉफ्ट ब्लँकेट्स आहेत. हे बघा सॉफ्ट ब्लँकेटची काय रेट आहे हे बघा दाखवत आहेत ते. 2200 ला एक आहे. हां 2200 ला एक. 2200ला एक लार्ज साईज. हाँ अच्छा भारी वाला भी है 5500 का है. 5500 तक 2200 आणि एकदम कमीत कमी कमी ना काका मेरा को 1400 ला दोन. अच्छा 1400ला दोन आहे. काय साईज असेल त्याची साईज 7x8. अच्छा 7x8ची साईज दोन भेटणार आणि 1400ला भेटणार ना. 1400ला दोन सॉफ्ट ब्लँकेट आहे ते थंडीच्या दिवसामध्ये. कुठून आलात तुम्ही इथे बिझनेस करायला? कल्याणला. कल्याण बेल बाजार. कल्याण बैल बाजारातून. कल्याण बेल अच्छा म्हणजे जवळच आहे इथे. बरं आहे. लांब नाही जवळ. कल्याण बैल बाजार. किती वर्ष झाले तुम्ही बिझनेस करता या ठिकाणी? आता 15-18 वर्ष झाले. 15-18 वर्ष झाली. अरे वा. काय अनुभव आहे दरवर्षीचा? कसं काय सेल पब्लिक वगैरे सेल आहे का गिऱ्हाईक? सेल होतं ना. वा वा मस्त मस्त चांगलं वाटतं. बरं बरं चांगलं चांगलं.
इथे तुम्ही चटई बघताय, काय भाव आहे आणि साईज काय? साईज 4x6 ची साईज आहे, 150 रुपयाला बघा चटई तुम्हाला भेटेल. ओके, वॉटरप्रूफ मॅट आहे दादा. अच्छा. पाणी खाली नाही, ताज फरशीवर बाज नाही होणार. ओके, हे किचन साठी आहे. अच्छा. वॉटरप्रूफ. वॉटरप्रूफ किचनसाठी वॉटरप्रूफ आहे. याचा काय भाव आहे? हे 150ला 2 आहे. 150ला 2 येणार. खाली टाकेल. ओके, तर इथे भरपूर अशी गर्दी, बऱ्याचशा वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी आहे आणि बऱ्यापैकी बिझनेस होतो या लोकांचा. प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला गर्दी दिसत आहे. या ठिकाणी बघा टी शर्ट्स वगैरे आहेत, पॅन्ट्स आहेत. इथे थंडीच्या जे आपले स्वेटर्स बोलतात ते आहे इथं, हे बघा. अजून भरपूर मोठा हा मार्केट आहे वगैरे, बैल बाजार वगैरे आहे. तर इथे चाचा बसले, त्यांचे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय काय भाव. ही खवणी आहे बघा, खवणी आहे, कुऱ्हाड आहे, कानस, विळा आहे आणि कोयता, काती. तर चाचा काय काय बोलाल तुमच्या वस्तूबद्दल? आमच्या वस्तूबद्दल काय लांबणं आलो आम्ही अक्कलकोटवरनं. अरे वा, अक्कलकोटवरून चाचा आले या ठिकाणी आपला सामान घेऊन. तर काय भाव काय कोयत्यापासून आणि ते खवणीपर्यंत काय भाव आहेत ताच्या? काय नाही, हे 300 आहे, 200 आहे, 300 आहे, 100. कोयता काय भाव आहे? हे लास्टचे ना आम्ही 400 सांगतो, 100, 200. तर एक कोयता दाखवा आपल्याला, दाखवा. तर या ठिकाणी बघा आपण कोयता बघतोय, काय भाव आहे हा? हे जे लास्ट 300 रुपये भाव आहे. 300 रुपये भाव आहे. त्यामध्ये याला ते 200 रुपये मागतो. 200 रुपयाला मागता, मग तुम्ही देता का? देतो काय देतो. काय करणार, शेवटी आपल्याला बिझनेस करायचा, धंदा करायचा आहे. लांबून आलेलो आहे, अक्कलकोटवरून आलेले आहेत का चाचा. आणि आपण पण बघू. नेहमी रात्री आहे. बोला, नाव काय? माझं कुमार तुळशीराम चव्हाण, अक्कलकोट, सोलापूर. त्यांनी त्यांचं नाव सांगितलं, अक्कलकोट सोलापूरहून आले आहेत. आणि आपण एक या ठिकाणी वस्तू घेतोय काहीतरी त्यांच्याकडून आपण. तर या ठिकाणी महिलांसाठी जे बँगल्स लागतात ते बघा, एकदम बँगल्स, एकदम भारी असे बँगल्स आहेत. हे बघा तुम्ही, रंगबिरंगे. काय भाव आहे? 100 रुपयाला 100 रुपयाला 2 सेट आहेत का? 1 सेट आहे? एक सेट आहे. कुठला पण घ्या, घ्या. 100 रुपयाला आहे. कुठलं? 100 रुपयाला एक आहे, कुठला पण घ्या. या तुम्ही इकडे. आपलं नाव काय? बाबूसाहेब. बाबूसाहेब. ठिकाणी बघा क्रॉकरीचे सर्व सामान तुम्हाला दिसतात. इथे तुम्हाला दिसत आहेत लेडीज लोकांचं सर्व शृंगोपयोगी वस्तू आहेत. हे बघा, सँडल्स वगैरे. 200 रुपये एक सँडल आहे. इथे बच्चा लोकांसाठी तर चला पुढे जाऊया. जत्रा इतकी आहे ना की संपूर्ण दिवस जरी फिरलो ना तरी कमी पडेल.
कमी नाही दादा करत नाही पडत अहो आणि दुसऱ्याकडून घेतो 50 जास्त मागू राहिले तुम्हाला 600 मागू राहिले हिचे किती 200 रुपये दादा आणि स्टँडवाली स्टँडवाले 300 रुपये 250 रुपये मला फिक्स ठीक आहे. तर आता आम्ही 4 टोपल्या घेतल्या टोटल. दादांनी 3 आणि मी 1 घेतलं. ही 750 रुपयाला त्यांना पडली ना. कितीला पडली दादा? 600च्या 3 किती? तुम्ही बघा ना 600च्या 3 घेतल्यात आणि हिचे पण मी आता ते 250 रुपये बोलतात. बघूया आता किती देऊ. घेऊन जाणार बघा अलिबागवरून आले दादा आणि इथून अलिबागवरून खरेदी करतात आणि तिकडे घेऊन चालल्यात. बरेच लांबून लांबून इथे येतात लोक. तर या तुम्ही पण या. आपण जिथे कुठे असा तात्काळ बसा पोलीस संपर्क साधायचा आहे. त्यावेळेस पतंगराव आपला मुलगा या ठिकाणी मिळू लागला. भारती पवार आपण कुठे असाल तर तात्काळ बसा पोलीस संपर्क साधायचा. भारती पवार वंदना सुनील देशमुख मस्त यात्रेचा व्हिडिओ वंदना देशमुख वंदना सुनील देशमुख वयवर्ष 64. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ना लहान मुलांचे छान असे मुखवटे आणि पर्स आहेत का या तात्काळ बसा पोलीस चौकीला यावे. आपले टोप्या वगैरे आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपली वाट बघत आहेत. हे बघा छान अशा टोप्या आहेत. काय भाव आहे? काय सुरुवात काय आहे टोपीची? भाव आहे हा किती कितीचे? शरद पवार आपण या ठिकाणी तात्काळ यायचे. भारती पवार आपली या ठिकाणी वाट बघत आहेत. तर 100 रुपयापासून 400 रुपयापर्यंत टोप्या या ठिकाणी भेटतील तुम्हाला. तुम्ही या जर मशाच्या जत्रेमध्ये आले तर हा इंतजार आहे. जय मसोबा. तर बघा या ठिकाणी कान टोप्या पण वगैरे थंडीच्या वस्तू आहेत या ठिकाणी. हे बघा PSI पूजा काळे मॅडम यांच्यासोबत जो पाऊस पेटवणी करणारा स्टाफ आहे महिला अंमलदार तात्काळ बसा पोलीस चौकीला यायचं. वारंवार सूचना करून सुद्धा आपण या ठिकाणी आलेले नाही आहोत. 100 रुपयाला त्याची काय नोंद आहे ते? घ्या. 100 रुपयाला 12 माल आहे निलेश साईराम तांडेल प्रशासनिक समिती या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे नाट्यवेद रघुनाथ तांडेल निलेश तांडेल सूरज तांडेल आपण कुठे कुठे असाल. हाय. तर पब्लिक बघा तुम्ही. पब्लिक काय कमी व्हायचं नाव घेत नाही. इथे भरपूर पब्लिक आहे आणि आपण आता बाहेर पडायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी योगाने पुढे हे बघा चालव व्यवस्थित चालव. अरे 1 नंबर. तर बघताय ना तुम्ही जत्रेमध्ये कशा वेगवेगळ्या प्रकारच्या इथं वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण साईडने जाऊया काय बघायला भेटेल आपल्याला. हे बघा महिलांची गर्दी पडली या ठिकाणी. या ठिकाणी ब्लँकेट्ससुद्धा भरणा जास्त आहे कारण थंडी भरपूर आहे यावर्षी. त्यामुळे ब्लँकेट्स भरपूर आलेले आहेत विकायला बाजारामध्ये. गर्दी वाढत चालली आहे. एकदा मिठाईची दुकानं पण या ठिकाणी भरपूर लागलेली यंदा. कोणतीही वस्तू घ्या फक्त 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. जास्त येणार मुंबईत करणार लाटणे पोलीपाट वगैरे आहे. केवढ्याला आहे? 50 चे 6 पीस. आणि कुठून आणता तुम्ही दादा? श्रीशैलम कर्नाटक.
या ठिकाणी तुम्हाला तवा भेटतील. हे बीडचे तवे आहेत हे, आणि ते अप्पमचे आहेत. आणि हे याच्यामध्ये डोसा बनणार. भाकरीसाठी पण तवा आहे या ठिकाणी, गोल तवे आहेत. बघा, या ठिकाणी बायने पण डोशाचा तवा घेतला ना, हा डोशाचा. आणि हा कसला आहे? भाजी वगैरे. हा युट्यूबर आहे. तर तुम्ही कुठून आहे दादा? बहिणी कुठून आल्या? इथलेच आहेत का? अरे वा वा, बघा आपल्याच गावामध्ये खरेदी करतात जत्रेनिमित्त. छान छान, मस्त एकदम. भरत पवार आपण जिथे कुठे असाल तात्काळ मसा पोलीस चौकीशी संपर्क साधायचा आहे. वालाच्या शेंगा आपल्याला बघायला भेटते. बघा, दत्तात्रय पाटील आपण जिथे कुठे असाल तात्काळ हे बाय या ठिकाणी वालाच्या शेंगा विकत आहेत. सागर कशी किलो? आपण तात्काळ मसा पोलीस चौकीशी संपर्क साधायचा आहे. अच्छा, कच्ची घेतली तर एक किलोला 100 रुपये किलो. अर्धा किलो घेतली तर 60 रुपये. आणि ह्या तयार घेतल्या तर 150 रुपये. 200 रुपये 50ला पाव. ओके ओके. तुरीच्या शेंगा काय दादा भाव दिल्या? हे बघा, 60ला अर्धा आणि 100ला किलो आहे तुरीच्या. आणि चणे कसे दिले आहे त्याने? तर सेम भाव ना, एकदम छान. पोपटी स्पेशल आहे या ठिकाणी. तुम्ही या, पोपटी स्पेशल. भाजीपाला पण आहे या ठिकाणी ताईंच्याकडे. आणि जर तुम्ही इथे थांबत असाल तर दादा तिकडून आपल्याला थांब दाखवतोय. एकदम ओके, थँक्यू. चला तर या पोपटीचं सामान या ठिकाणी खरेदी करू शकता तुम्ही. काय? नमस्कार नमस्कार. काय बोलताय? मी कर्जतला राहतो. कर्जतवरून ही महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरवर येते जत्रा ही. हा बरोबर, फेमस जत्रा आहे मशाची आणि जत्रा. इथं सगळी वस्तू भेटते. आणि इथं सर्व प्रकारच्या वस्तू बाजारपेठेत भेटतात. आणि इथे बघा साडी घेतलेली आहे मामाने. तर काय भाव घेतली साडी? 500 रुपयाने. कुठून आले दादा तुम्ही? आम्ही इथे कातकोली. अच्छा, कातकोलीमधून आलेत का? अच्छा, तर या दादांनी आणि वहिनींनी साडी घेतलेली आहे 500 रुपयामध्ये. धन्यवाद दादा. हां, चला. हे बघा, पुढे आपण येऊया. पर्स भेटते या ठिकाणी. कसं लावली पर्स? 200 लावले. 200 रुपये पर्स. वेगवेगळ्या व्हरायटी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. तर या तुम्ही मशा जत्रेमध्ये भरपूर वस्तू अशा तुम्हाला खरेदी करता येतील. कर्जतचा फेमस मसाला, गरम मसाला. जर तुम्ही इथे येत असाल आणि मटन चिकन जर बनवत असाल तर इथून तुम्हाला मसाला अख्खा गरम मसाला भेटेल. तर काय काय बोलाल गरम मसाल्याबद्दल? कर्जतचं दुकान आहे, कर्जतचं फेमस. हां, हे अशोक मसाला, 4थी पिढीचा मसाला. अच्छा, 4थ्या पिढीचा मसाला म्हणून ते सांगतायत. तर तुम्ही या नक्की, कारण दिसतंय पण मसाला पण फ्रेश दिसतोय एकदम. कर्जतला रेल्वे स्टेशनला यांचं दुकान आहे. आणि जत्रेनिमित्त या ठिकाणी ते आलेले आहेत. तिथे स्टॉल लावलेला आहे. धन्यवाद दादा. विनायक व्लॉग 8182 आता येणार, उद्या येणार. 250 चपला काय रेडी? चपला घ्या 250ला 2, 250 रुपये 2 जोडी घ्या. 250ला 2, 250ला 2, 150ला 1, 250ला 2, 150ला 1, 250ला 2. चपला काय रेडी? चपला घ्या 250ला 2, 250 रुपये 2 जोडी घ्या. चपला घ्या 250ला 2 जोडी लाईव्ह चपला घ्या 250ला 2, 250ला 2, चपला घ्या रेडी? चपला घ्या 250ला 2, 250 रुपये 2 जोडी घ्या. चपला घ्या. तर या ठिकाणी आहे ना मंडळी, भरपूर अशी गर्दी आहे. ब्लॉगिंग करायला पण जमत नाही, एवढी गर्दी आहे या ठिकाणी. तर आपण आता बाहेर पडलो आहे मंदिराच्या आणि जत्रेच्या ह्या ज्या गर्दीच्या भागातून आपण आता बाहेर पडलो आहे आणि जातो आहे आता. तसं बघायला गेलं तर मार्केट खूप मोठं आहे या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी. अजून बैल बाजार पण आपण एक्सप्लोअर केलेला नाही आहे. तर बघूया तिथं जायला जमलं तर. नाहीतर मग आपण इथून, कारण आपण अजून जेवण केलेलं नाही या ठिकाणी. संध्याकाळपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. तर जसं काय असेल तर आपण या ठिकाणी थांबून बघू. तर चला मंडळी, आपण मशाच्या जत्रेमध्ये येऊन या ठिकाणी म्हसोबाचं दर्शन घेतलेलं आहे. आपण खामलिंगेश्वराचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि थोडीफार काही खरेदी करायची होती, ती पण आपण केलेली आहे. बघा या ठिकाणी झोपडी घेतलं आहे, कोणता घेतला आहे. तर या ठिकाणी आहे ना, आपण व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबवतो आहे, आपण स्टॉप करतो आहे. आपण संपूर्ण दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे देवाचं. तर चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढे भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका. तर बाय बाय सर्वांना.